काय होतंय माहितीये, भारत देशामध्ये गरीब अजून गरीब, श्रीमंत अजून श्रीमंत बनत चाललाय. पैसा प्रचंड वाढतोय श्रीमंताकडे, तर गरीब अजून गरीब होणार आहे आणि हा प्रॉब्लेम खूप जास्त वाढणार आहे. याचं कारण लक्षात घ्या. गरीबाकडे आहे फक्त पैसा, श्रीमंताकडे आहे ऍसेट, प्रॉपर्टीज, सोनं नाणं आणि शेअर्स. माझ्या हातामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे 500 रुपयांची नोट आणि दुसरा आहे सोन्याचा कॉइन. मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगा, या दोनही मध्ये कुठली वस्तू महाग आहे. तुम्ही कमेंट कराल, मला गॅरंटी आहे सोन्याचं नाणं. याचं कारणच आहे की आता सोन्याच्या प्राइस ढगात आहेत. 1,00,000 रुपयापेक्षा जास्त सोन्याच्या प्राइसेस टच करून आलेले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे, जेव्हा माझ्या वडिलांनी हे सोन्याचं नाणं बाय केलं तेव्हा याची प्राइस 500 रुपये होती. यावरून तुम्हाला काय कळालं की सोन्याचे दर प्रचंड वाढत आहेत, म्हणजे सोनं महाग होत आहे. बरं ठीक आहे, हा माझ्या हातामध्ये एक पेन आहे. या पेनची प्राइस आधी 1 रुपये होती, मग 2 रुपये झाली, त्यानंतर 5 रुपये, आता या पेनची प्राइस 10 रुपये झाले. म्हणजे हा पेन महाग होतोय असं तुम्हालाही वाटतंय ना. मग आता विचार करा, पेनला बनवणारा व्यक्ती तोच, कंपनीचं नावही तेच, मशीन तेच, मॅन पॉवर तेवढीच लागते, रॉ मटेरियल तेवढंच लागतं, मटेरियलची क्वालिटी पण तीच राहते, बट याची प्राइस वाढण्यामागे कारण काय. यालाच थोडंसं पुढे घेतो आणि स्क्रीनवर काही जादू दाखवतो. चल, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता गोल्डचे रेट काय होते. 2000 साली जर तुम्ही US डॉलरमध्ये गोल्डचे रेट बघितले तर $317 पाहायला मिळायचे. ते 2025 मध्ये हाच गोल्डचा रेट $3,436 पर्यंत जाऊन पोहोचला. पण इंडियामध्ये 4,400 रुपयांचं सोनं आज 1,02,000 रुपयावर जाऊन पोहोचलंय. नो डाऊट प्राइसेस अप अँड डाऊन होत राहतात, बट एक इंटरेस्टिंग फॅक्ट मी इथं मांडतोय. समजा 2020 साली जर मी गुंतवणूक केली असती गोल्डमध्ये तर US मध्ये मला मिळाले असते 67%, पण भारतामध्ये मला 110% रिटर्न मिळाले असते. तेच मी 2015 साली गुंतवणूक केली असती तर US मध्ये 165%, तर इथं 287% भारतात मिळाले असते. 2000 साली जर मी गुंतवणूक केली असती US मध्ये तर मला 985% मिळाले असते, बट इंडियामध्ये 2218% मिळाले असते. आता हा डिफरन्स कसा. जर सोन्याचे दर सगळीकडे सेम असतात तर भारतामध्ये मला 2200% आणि इकडे मला जवळपास 1000%, डबल पेक्षाही जास्त रिटर्न भारत देशात सोन्याने का दिले बरं. बऱ्याच लोकांना वाटतं काय, तर वस्तूंच्या किमती कमी होतात. जसं मी पेनाचं उदाहरण दिलं होतं, जसं मी तुम्हाला सोन्याचं उदाहरण दिलं होतं. यांच्या प्राइस कधीही कमी जास्त होत नाहीत. कुठल्याही वस्तूची प्राइस कमी जास्त होत नाही, त्या वस्तूची व्हॅल्यू कमी जास्त होत नाही, तर व्हॅल्यू कमी जास्त होते या नोटेची. म्हणजेच या पैशाची किंमत अप अँड डाऊन होत असते, हे डोक्यामध्ये फिट्ट ठेवा. माझ्याकडे आता 4 वेगवेगळ्या ऍसेट्स आहेत, वस्तू आहेत असं तुम्ही म्हणू शकता. पहिले आहे कंपनीचे शेअर्स, दुसरे आहे प्रॉपर्टीचे पेपर्स, तिसरी गोष्ट आहे गोल्ड आणि चौथी गोष्ट आहे पैशाचा कागद, आपण याला म्हणू शकतो. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, पैसा हा आज आहे उद्या नाही, म्हण ऐकली असेल ना. पण हे आहेत ऍसेट्स, शेअर्स. म्हणजेच काय, ऍप्रिशिएटिंग ऍसेट. पैशाची व्हॅल्यू वाढणार आहे का, तर 100% नाही, याची व्हॅल्यू वाढणार आहे. प्रॉपर्टीची प्राइस पुढे जाऊन वाढणार आहे, विच इज कॉल्ड ऍप्रिशिएटिंग ऍसेट. याला सुद्धा आपण ऍप्रिशिएटिंग ऍसेट म्हणू शकतो. ऍसेटची व्हॅल्यू ऍक्च्युली तीच राहते, पण पैशाची व्हॅल्यू कमी होते किंवा कदाचित जास्तही होते. परिणामी रुपया हा डॉलरपेक्षा वीक आहे, म्हणून अमेरिकेमध्ये रेट्स सोन्याचे किंवा त्याची ग्रोथ आपल्याला स्लो दिसते ऍज कम्पेअर टू इंडिया. हे मात्र ऍप्रिशिएटिंग ऍसेट नाही, हे लक्षात राहू दे. बऱ्याच वेळेला हे ऑब्झर्व करण्यात आले की जेव्हा जेव्हा सरकार अडचणीमध्ये असतं तेव्हा तेव्हा या नोटा प्रिंट केल्या जातात. जेवढं तुम्ही या नोटांना प्रिंट कराल तेवढी अर्थव्यवस्था दिसते सुधारल्यासारखी, पण ती अजून जास्त अडचणीमध्ये येते आणि करन्सीची व्हॅल्यू डिप्रिशिएट होते. मग यामध्ये पैसा खरा कोण कमवतो, तर जो ऍसेट बनवतो किंवा जो संपत्ती बनवतो. ज्या व्यक्तीकडे, मध्यमवर्गीय व्यक्तीकडे पैसे आहेत ना खिशामध्ये, त्याची व्हॅल्यू डाऊन होत जाते. म्हणजेच काय, मध्यमवर्गीय व्यक्ती अजून गरीब बनला जातो. सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, सरकार नोट प्रिंट करतं, नोट प्रिंट करून इकॉनॉमीमध्ये बूस्ट करतं, पुश करतं, इकॉनॉमीला वाटून टाकतं. परिणामी पैसा खेळता राहतो. कोविडमध्ये सुद्धा हेच केलं,
बऱ्याच देशांनी. सो उदाहरण देतो, टाटा, बिर्ला, अदानी आणि अंबानी या सगळ्या लोकांना PLI स्कीम असेल, सबसिडीच्या माध्यमातून असेल, देशाला डेव्हलप करायचं आहे म्हणून त्यांना वेगवेगळ्या सुविधा देण्यासाठी असेल, सरकार पैसा प्रोव्हाइड करतं. कमी व्याजामध्ये कर्ज देण्याचं काम करतं किंवा फ्री लँड प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. यामधून त्या उद्योगपतींकडे पैसा जमा होतो. मग हा मिळालेला पैसा ते लोक कन्वर्ट करतात वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये, लाईक बिल्डिंग बांधणं, कंपनी उभा करणं, सोनं नाणं परचेस करणं असेल किंवा त्याच्या कंपनीसाठी वेगवेगळ्या मशिनरीज असतील. इन शॉर्ट, या सगळ्या ॲसेट क्लासमध्ये या सगळ्या उद्योगपतींची गुंतवणूक होते. पैसा त्यांच्याकडे नसतो किंवा या पैशाच्या फॉर्ममध्ये त्यांची गुंतवणूक नसते. जे पैसे आहेत त्याला कन्वर्ट केलं जातं या ॲसेट्समध्ये. जेव्हा केव्हा हे सगळं क्रिएट होईल, बिल्ड होईल, त्यामधून पैसा तर जनरेट होईलच, प्लस या ॲसेटची व्हॅल्यू वाढताना तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे काय, समजा रिलायन्स ग्रुप आहे. हाच रिलायन्स ग्रुप काही वर्षांपूर्वी 2000 कोटीचा मार्केट कॅपवर बसला होता, पण आज त्याच शेअरची प्राइस वाढल्यामुळे कंपनीचं मार्केट कॅप 20 लाख कोटी होतं. जाऊ दे हे सुद्धा उदाहरण. तुम्ही अदानींचं उदाहरण घ्या. अदानी एंटरप्राइजेस गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या डोळ्यासमोरची कंपनी 3000 कोटीला होती. आज याच 3000 कोटीची व्हॅल्यू जाऊन बनले 3 लाख कोटी. विचार करा किती मोठ्या प्रमाणात या सगळ्यांच्या व्हॅल्यू वाढत चालले. म्हणून सांगतोय, हे जे श्रीमंत लोक आहेत ना, हे प्रचंड श्रीमंत होत जाणार आहेत. प्रमाणाबाहेर तुम्ही विचारही करू शकणार नाही त्या लेवलला आता यांची ग्रोथ होत होती, पण इथून पुढे सुद्धा एकदम फास्ट ग्रोथ होत जाणार आहे. आणि इथे फसणार आहे मध्यमवर्गीय. गरीब तर ऑलरेडी गरीब आहेच, पण जे मेजॉरिटी ऑफ पीपल मध्यमवर्गीय आहेत, ते सगळे मध्यमवर्गीय पैशामुळे गरीब होण्याच्या दिशेने जाणार आहेत. नो डाऊट काही लोक श्रीमंत पण त्यातली होतील ज्यांना हा फॉर्म्युला समजला, पण मॅक्सिमम लोक म्हणजेच 60% जास्त मध्यमवर्गीय येत्या काहीच वर्षांमध्ये गरीब होणार आहेत. श्रीमंत लोक कसा पैसा छापतात हे तुम्हाला दाखवतोय. आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, ते मॅक्सिमम पैसा उभा करतात आणि त्याला ॲसेटमध्ये कन्वर्ट करतात. बऱ्याच बिझनेसमॅनकडे प्रचंड पैसा आहे म्हणजेच ॲसेटच्या स्वरूपात, पण ते ॲसेट विकून पैसा उभा करतात का? तर बिलकुल नाही. पैसा उभा करून त्याच्यातून ॲसेट बनवतात. उदाहरणार्थ, त्यांना 1 कोटीची गरज आहे XYZ गोष्टीसाठी, ते लोक लोन घेतात. आता या लोनची जादू मी तुम्हाला सांगतो. 1 कोटी रुपये लोन झालं. याच 1 कोटी रुपयाला समजा मी 20 वर्षासाठी उभा केलंय 9% इंटरेस्ट प्रमाणात. तर तुम्ही म्हणाल 9%नी कोण पैसा देतं? साहेब, 6% सुद्धा हे लोक पैसा उभा करतात. डिबेंचर्स, बॉन्ड्स, खूप सारे ऑप्शन्स आहेत. गव्हर्नमेंट कडून तर फुकट पैसा उभा करण्याची संधी यांच्याकडे असते आणि वेगवेगळ्या ट्रिक सुद्धा आहेत ज्या मला इथं डिस्कस करायच्या नाही आहेत. सो 90,000च्या आसपास यांचा EMI जाईल. टोटल प्रिन्सिपल अमाऊंट आहे 1 कोटी रुपये. इंटरेस्ट जाणार 1,15,00,000 रुपये. टोटल 1 कोटीच्या बदल्यात त्यांना 2,15,00,000 रुपये पे करावे लागणार आहेत, ते पण 20 वर्षांसाठी. म्हणजे जी अमाऊंट मी घेतली त्याला थोडंसं डबल पेक्षाही जास्त अमाऊंट पे करावी लागेल. बट जेव्हा हे पैसे ते इन्व्हेस्ट करतात, आपण इमॅजिन करूया हेच 9%नी मिळालेले पैसे ते 9%नीच इन्व्हेस्ट करतात. सिंपल फॉर्म्युला, 1 करोड रुपये, 9% व्याज आणि 20 वर्षांसाठी गुंतवणूक. या 1 कोटी रुपयावर त्यांना इंटरेस्ट किंवा रिटर्न मिळतील 4,60,00,000 रुपये. टोटल त्यांच्याकडे पैसा असेल 5,60,00,000 रुपये. एवढी मोठी अमाऊंट, जिथं आपण 2,15,00,000 रुपये मायनस जरी केले तरी त्यांच्याकडे हँडसम अमाऊंट शिल्लक राहते, विच इज अप्रॉक्सिमेटली 3,45,00,000 रुपये. व्याज परत करून, मुद्दल परत करून. इमॅजिन करा, आता यालाच जर मी थोडासा इंटरेस्ट रेट वाढवण्याचा प्रयत्न केला तर हा इंटरेस्ट रेट समजा ते 12, 13, 14 किंवा 15% किंवा 16% जर तो ग्रो झाला पैसा, तर त्याची व्हॅल्यू 19 कोटी रुपये होते. ऍव्हरेज कंपनी 15 ते 20% ग्रो करतात. तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये CAGR बघितला कंपन्यांच्या ग्रोथचा किंवा सेल्स ग्रोथ बघितली किंवा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट चेक केल्या तर तुम्हाला कळेल की ग्रोथ चांगली होत असते. ओव्हरऑल मला सांगायचं की सेल्स ऑलमोस्ट 20%नी चांगल्या कंपन्यांचा वाढत असतो. इथे आपण 16%नी जरी पकडलं तरी ऑलमोस्ट 20 करोड रुपये होतात 1 कोटीचे.
आणि पे किती करायचे? 2 कोटी. फक्त 10% अमाऊंट मी पे केली, 90% अमाऊंट माझ्याकडेच राहिली. व्हॉट द फिनान्स. कळतंय? ही जादू आहे कंपाऊंडिंगची, ही जादू आहे पेपर टू ऍसेटची. म्हणून म्हणतोय कागदाला ऍसेटमध्ये कन्वर्ट करा. आता हे करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. कशा प्रकारे गरीब व्यक्ती मिडल क्लास बनू शकतो, मिडल क्लास नंतर तो श्रीमंत बनू शकतो. काही स्टेप्स जर तुम्हाला माझ्याकडून शिकायचे असतील तर कमेंट करा, रिच मी श्रीमंत. मी पुढचा पाठ बनवेन आणि याच्यापेक्षाही तो जबरदस्त असेल आणि खूप मोठा असेल याची मी तुम्हाला खात्री देतोय. नॉलेज देणारा. जर 2000 कमेंट आल्या तर रिच मी या सब्जेक्टवर आणि वेगवेगळ्या मार्गातून पैसा कसा कमवला जातो, त्याला डायव्हर्सिफाय कसं करायचं याबद्दल डिटेल व्हिडिओ बनवेन. असे व्हिडिओज ना मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करत जा. लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही ऑलरेडी केलं असणारच आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.